गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आपल्या चॅनलला 1000 सबस्क्राईब व्हायला थोडेसे बाकी आहेत. एवढे करून टाका पटकन, तोपर्यंत मी जिमला जाऊन येतो. तर आज आहे सुट्टी आपल्याला, कारण गावाकडे थोडंसं काम आहे बँकेचं. म्हटलं जाऊ द्या, सुट्ट्या पडलेल्या आहेत. काम असल्यावर नाही घ्यायची, तेव्हा कधी घ्यायची. सुट्टी टाकली आज. उद्या परवा पण आहे सुट्टी आपल्याला. मला अंडी आणि दूध दे ना. चला मित्रांनो, आता फ्रेश झालोय मी. इथं बनवली आहे आणि मटकी अंडी बॉईल होत आहे. इथं आहे विवांचं खाणं. तर आता मला पोहे बनवायचे. प्रियंकाने सांगितले, मी पोहे बनवतो फटाफट. Is gone if you don't stay. I tell you I am done if you don't show me the way. चला मित्रांनो, ब्रेकफास्ट करू. इथं आहे पोहे आणि बॉइल्ड एग. खातो अंड? खातो का? बस तुला चिकन पण देऊ आपण. चिकन सूप. थोड्या दिवसांनी ना तू अजून पप्पा लाईन चिकन मटन सगळं खायचं. मम्मीला परेशान करायचं. मम्मा बनून जाय. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत 11:15. गावी चाललोय मी. थोडंसं जसं सांगितलं, मी बँकेचं काम आहे. तर आज सुट्टी टाकली आहे. बघू आता तुम्हाला गावाकडचा ब्लॉग बघायला मिळेल. हे डबा घेतलेला आहे फादरसाठी आणि बॉटल माझ्यासाठी. मी आता चाललेलो आहे गावी. ट्रॅफिक तर काही दिसत नाही मला. CNG भरायचं आपल्याला. प्रत्येक वेळेस CNG भरावा लागतो, कारण एक ट्रिप मारली की CNG संपून जातो. अराऊंड 180 किलोमीटरपर्यंत जातो. फुल AC, काचा विचा बंद. तर परवडतं CNG. एक टाकी भरायला आपल्याला 600-700 रुपये जातात. 8-9 किलो बसतो. तर 89 रुपये किलो इकडं. आणि थोडं पुण्याच्या बाहेर चाललो की मग 90-95 असं होऊन जातं. तर मित्रांनो, CNG भरून झालाय. तर पहिल्यांदाच असं झालंय की फक्त 5 किलो बसलाय CNG, कारण त्याचा प्रेशर खूपच कमी होता. आणि इथं बघितलं तर 5 लाईन असतात, 4च लाईन झाल्यात. म्हणजे टाकी पूर्ण भरलेली नाही आहे. 5च किलो बसलाय. तर पहिल्यांदा असं झालं आहे माझ्यासोबत. प्रेशर चांगला पाहिजे. आणि मित्रांनो,
आलेलो आहे मी आमच्या गावात निमोणी. लेफ्ट साईडला आहे शिरूर आणि राईट साईडला आहे निरवी, म्हणजे जी पण गावं असतील ती. आणि हे आहे आमच्या गावातलं मारुतीचं मंदिर. त्या दिवशी बघितलं असेल गावची यात्रा, तर त्याच्यात मी दाखवलं होतं. आणि हा आहे शिवाजी महाराजांचा स्मारक, पुतळा बोलू शकतो. मस्त एकदम. मित्रांनो माझं काम इथे आहे निमोणी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित. आणि इथं आहे आपली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक. वरती जायचं आहे. बघा मित्रांनो, आपल्याला इथं ऊस लावायचा, त्याच्यासाठी खत टाकले. आता इथं नांगरून घ्यायचं काम चाललंय. निघत आहे. मित्रांनो, आता वाजलेले आहेत 4:30. तर असा अंधार पडलाय की वाटतंय 6-7 वाजलेत. कालच्या सारखं वातावरण झाले, पाऊस येणार आहे असं वाटतंय. जाता जाता रस्त्यात एक सरप्राईज आहे. ते काय सरप्राईज आहे सांगतो थोड्या वेळात. मला तिथपर्यंत जाऊ द्या पहिलं. तर मित्रांनो, आपलं जे बँकेतलं काम होतं ते झालेलं आहे. बेसिकली जे आपलं शेतीवरचं जे लोन असतं त्याला व्याज नसतं, 0% व्याज असतं. शेतकऱ्यांसाठी ती चांगली उपाययोजना आहे. तर सरकार काय 1 वर्षासाठी तुम्हाला रक्कम देतं. तुमचं जेवढं जमीन आहे, शेतजमीन, त्याच्यावर त्यांची ठरलेली रक्कम आहे एकरी. तर ते तुम्हाला कर्ज देत असतं. आणि पुढच्या वर्षी 31 मार्चच्या आधी तुम्हाला ते परतफेड करायची असते. आणि मग त्यानंतर तुम्ही समजा 31 मार्च नंतर त्याची परतफेड केली तर त्यानंतर व्याज लागतं. म्हणजे 1 वर्ष तुम्ही पैसे वापरायचे आणि भरून टाकायचे, सोपं. आणि तुम्हाला पैसे वापरायला पण मिळतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय असतं की बाबा, तुमच्या जमिनीवर जर कर्ज असेल तर कोणी तुमची जमिनीशी छेडछाड करू शकत नाही. म्हणजे काय असतं, गावाकडं ना असे प्रकार खूप चालतात. एकमेकांची जमीन नावावर करून घेणे, असं तसे फ्रॉड चालत असतात. सिटीमध्येच नाही फ्रॉड होत, ऑनलाईन नुसते फ्रॉड होत नाही, तरी गावाकडं असतात. जुन्या काळी कसं व्हायचं की जे लोक आर्मीमध्ये होते, मग त्यांचे भाऊ इकडं असायचे, ते लोक आर्मीवाले येतच नसायचे 5-5, 10-10 वर्ष. मग त्यांना इकडं काय चाललंय कळत नसायचं. मग त्यांचे भाऊ काय करायचे, जबरदस्तीने त्यांची जमीन त्यांच्या नावावर करून घ्यायचे, असं तसे फ्रॉड चालायचे. आता थोडं चेंज झालं आहे, पण हे व्हायचं. आणि मग असं लोन वगैरे असलं शेतीवर तर मग ते बोजा म्हणतात त्याला. तर तो बोजा असल्यावर पुढचं काही कार्यक्रम करता येत नाही. तर मित्रांनो, ते समोर दिसत असेल ते एक मंदिर आहे. हेच आहे आपलं सरप्राईज. तर सांगतो तुम्हाला कशाचं मंदिर आहे, काय आहे, कुठे, सगळं सविस्तर सांगतो. हे बघा, हे आहे मंदिर मित्रांनो. हा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे.
आणि मंदिर थोडंसं असं डोंगरावरती आहे. तर मी आता काही बोलत नाही आहे, फक्त तुम्हाला दाखवतो. तर आल्यावर बोलू आपण. मस्तपैकी भजन चालू आहे, त्याचा आनंद घेऊ. झालेलं आहे दर्शन मित्रांनो. आता जाऊयात आपलं पुण्याच्या डिरेक्शनला. तर लोकेशन या मंदिराचं असं आहे की जर तुम्ही पुण्याकडून रांजणगाव गणपतीला येत असाल आणि रांजणगाव गणपती झाल्यानंतर पुढे तुमचा विचार असेल सिद्धटेक गणपतीला जायला, म्हणजे तो अष्टविनायक हायवे जर तुम्ही पकडत असाल तर ते अष्टविनायक हायवेवरती आहे हे मंदिर. श्री स्वामी समर्थ म्हणजे अक्कलकोटचे ते महाराज. छान आहे मंदिर. जर तुम्ही अष्टविनायकाचे 8 गणपती करत असाल तर अष्टविनायक हायवेवरतीच आहे, रांजणगावकडून सिद्धटेक गणपतीला जाताना. मंदिर मित्रांनो रांजणगावपासून हार्डली मला वाटते 2 किलोमीटरवरती आहे, 2 ते 3 किलोमीटर. तर रांजणगावचा गणपती केला की तुम्ही मग या मंदिरात येऊ शकता. मस्त आहे. आत्ताच ना ह्याचं कलश स्थापना आणि मूर्ती स्थापना झाली आहे 8 दिवसांपूर्वी. तर अजून काम चालू आहे. मस्त वाटलं, भेट देऊ शकता तुम्ही. इथं बनवते प्रियांका गार्लिक ब्रेड. हे बघा गार्लिक ब्रेड मस्त लागतं खायला. प्रियांका पटकन रेसिपी सांगून टाकतो. गार्लिक लसूण लसणाची म्हणजे पेस्ट. गार्लिक म्हणजेच लसूण. हा, त्याला कुटायचं चांगलं. त्याचं आपल्याला फ्लेवर पाहिजे असेल तर मग त्याला हा मिक्सर मधून नाही काढायचं, फक्त खलबत्त्यात कुटायचं. करेक्ट. आणि हे ना बटर मध्ये मिक्स करून थोडंसं हे टाकायचं चिली फ्लेक्स. आपण डॉमिनोज मधून पिझ्झा ऑर्डर केलं ते मिळतं ना छोटं पॅकेट, तसं पण 10 रुपयाला भेटतं पॅकेट. अच्छा, ते टाकायचं झालं. आणि झालं. हे बघा ही पेस्ट बनवली आणि अशी ब्रेडला लावायची. झालं गार्लिक ब्रेड तयार. आणि इथं हे अंडा बुर्जी. मस्त आज डिनर होणार आहे आपला. इथं आईसाठी बनवते प्रियांका व्हेज सँडविच. माय गॉड, सॉरी. तेच कामात आहे तुम्ही. अरे तुम्हाला एक काम सांगितलं ना, तुम्ही ना वाढवा करून ठेवता. वाढवा नाही केलं, कमी केलंय. ते जळायला द्यायचं का आईंना? सॉरी. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. चला मित्रांनो डिनर करू. ते आहे बुर्जी ब्रेड आणि सॅलड. पाव आणायचे होते पण पाव काय म्हटलं चंदननगरला जायला लागेल. ब्रेड आणलं. आई खाती इथं व्हेज सँडविच. तर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे मस्तपैकी. कंटाळा आला आज, माहीत नाही वॉकिंगला जाईल का नाही. आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूयात. आजचा ब्लॉग कसा वाटला, सरप्राईज कसं वाटलं कॉमेंट्स करून सांगा. आणि सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून टाका. एफर्ट्स घेऊन ब्लॉग बनवत असतो मी, तर थोडंसं मोटिवेट करा मला. आणि आपले लवकरच 1000 सबस्क्रायबर होणार आहेत, त्यासाठी काहीतरी स्पेशल असणार आहे, बघूयात. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केलं पाहिजे. चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, सी यू.